नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. मुनी म्हणू लागले, हे प्रभो, माझी विनंती ऐका. मी कशा प्रकारे तुमची स्तुती करू. तुमचा महिमा अपार आहे आणि माझी बुद्धी अल्प आहे. जणू सूर्यासमोर काजव्याचा प्रकाश. हे नीलकमलांच्या माळेसारखे सावळे शरीर असलेले, हे जटामुकुट आणि मुनींची वलकल वस्त्रे नेसलेले, हातांमध्ये धनुष्यबाण व कटीला भाते बांधलेले श्रीराम, मी तुम्हाला निरंतर नमस्कार करतो. जे मोहरूपी दाट वनास जाळणारा अग्नी आहेत, संतरूपी कमलवनास प्रफुल्लित करणारा सूर्य आहेत, राक्षसरूपी हत्तींच्या कळपास लोळवणारे सिंह आहेत आणि जन्ममृत्यूरूपी पक्षाला मारणारा बहिरी ससाना आहेत, ते श्रीराम सदा आमचे रक्षण करोत. हे लाल कमळासारखे नेत्र व सुंदर वेश धारण करणारे, सीतेच्या नेत्ररूपी चकोराचे चंद्र, श्री शिवांच्या मानसरूप मानस सरोवरातील बालहंस, विशाल हृदय व बाहू असलेले हे श्री राम प्रभू, मी तुमची स्तुती करतो. जे संशयरूप सर्पाला ग्रासणारे गरुड, जे अत्यंत कठोर तर्काने उत्पन्न होणारा विषाद नाहीसा करणारे, जे जन्ममृत्यू नाहीसे करणारे व देवसमुदायाला आनंद देणारे, ते कृपानिधान श्रीराम नेहमी आमचे रक्षण करोत. हे निर्गुण सगुण विषम समरूप, हे ज्ञान वाणी आणि इंद्रियांना अतीत, हे अनुपम निर्मल दोषरहित अनंत व पृथ्वीचा भार हरण करणारे श्रीराम, मी तुम्हाला नमस्कार करतो. जे भक्तांसाठी कल्पवृक्षांची उद्याने आहेत, क्रोध लोभ मद आणि काम यांना भयभीत करणारे आहेत, अत्यंत चतुर आहेत आणि संसाररूपी समुद्र तरून जाण्यासाठी सेतुरूप आहेत, ते सूर्यकुलाचा ध्वज असणारे श्रीराम सदा माझे रक्षण करोत. ज्यांच्या भुजांचा प्रताप अतुलनीय आहे, जे बलाचे धाम आहेत, ज्यांचे नाव कलियुगातील फार मोठा पापांचा नाश करणारे आहे, जे धर्मरक्षक असून ज्यांचा गुणसमूह आनंद देणारा आहे, ते श्रीराम निरंतर माझ्या कल्याणाचा विस्तार करोत. जरी तुम्ही निर्मल व्यापक अविनाशी आणि सर्वांच्या हृदयात निरंतर निवास करणारे आहात, तरीही हे श्रीराम लक्ष्मण आणि सीतेसह वनात फिरणारे, याच रूपात तुम्ही माझ्या हृदयात निवास करावा. हे स्वामी, तुम्हाला जे सगुण निर्गुण अंतर्यामी म्हणून जाणतात, ते तसे जाणोत. माझ्या हृदयात कोसलपती कमलनयन श्रीराम या रूपातच तुम्ही निवास करावा. मी सेवक आहे आणि श्री रघुनाथ माझे स्वामी आहेत, असा अभिमान चुकूनही सुटू नये. मुनींचे वचन ऐकून श्रीराम मनातून खूप प्रसन्न झाले. तेव्हा त्यांनी आनंदाने त्या श्रेष्ठ मुनींना हृदयाशी धरले आणि म्हटले, हे मुनी, मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे असे समजा. जो वर मागाल तो मी तुम्हाला देईन. तेव्हा सुतीक्ष्ण म्हणाले, मी वर तर कधी मागितलाच नाही. मला समजतच नाही की काय खोटे व काय खरे आहे. मग काय मागू व काय नको. म्हणून हे रघुनाथ, हे दासांना सुख देणारे, जे तुम्हाला चांगले वाटेल ते मला द्या. श्रीरामचंद्र म्हणाले, हे मुनी, तुम्ही प्रगाढ भक्ती वैराग्य विज्ञान आणि सर्व गुणांचे व ज्ञानाचे निदान व्हाल. तेव्हा मुनी म्हणाले, प्रभूंनी जे वरदान दिले ते मला मिळाले. आता मला जे चांगले वाटते ते द्या. हे प्रभू, हे श्रीराम लक्ष्मण व सीतेसह धनुष्यबाणधारी या रूपात तुम्ही माझ्या हृदयाकाशात चंद्राप्रमाणे नित्य निवास करावा. तथास्तु असे म्हणून लक्ष्मी निवास श्री रामचंद्र आनंदाने अगस्त्य ऋषींकडे निघाले. मग सुतीक्ष्ण मुनी म्हणाले, गुरु अगस्ती यांचे दर्शन घेऊन या आश्रमात आलेल्याला मला पुष्कळ दिवस झाले. आता मीही, हे प्रभू, तुमच्याबरोबर गुरुजींच्या जवळ येतो. हे नाथ, यामध्ये माझा तुमच्यावर काहीही उपकार नाही. मुनींचे चातुर्य पाहून कृपानिधी श्रीरामांनी त्यांना आपल्यासोबत घेतले. मग दोघे बंधू हसू लागले. वाटेत आपल्या अनुपम भक्तीचे वर्णन करीत देवांचे राजराजेश्वर श्रीराम अगस्त्य मुनींच्या आश्रमात पोहोचले. सुतीक्ष्ण त्वरित गुरु अगस्त्यांपाशी गेले आणि दंडवत करून म्हणू लागले, गुरुवर्य, तुम्ही रात्रंदिवस ज्यांचा जप करता ते अयोध्येचे राजे दशरथ यांचा कुमार जगदाधार श्रीरामचंद्र हे लक्ष्मण व सीता यांच्यासोबत तुम्हाला भेटायला येत आहेत. हे ऐकताच अगस्त्य मुनी त्वरित उठून धावले. भगवंतांना पाहताच त्यांच्या नेत्रातून आनंद आणि प्रेमाचा अश्रू वाहू लागले. दोन्ही बंधूंनी मुनींच्या चरणी लोटांगण घातले. ऋषींनी उठवून मोठ्या प्रेमाने त्यांना हृदयाशी धरले. ज्ञानी मुनींनी आदराने क्षेमकुशाल विचारून त्यांना श्रेष्ठ आसनावर बसवले. नंतर अनेक प्रकारे
प्रभूंची पूजा करून म्हटले, माझ्यासारखा भाग्यवान असा दुसरा कोणीही नाही. येथे जितके इतर मुनिगण होते ते सर्व आनंदकंद श्रीरामांचे दर्शन घेऊन आनंदित झाले. मुनींच्या समाजामध्ये श्रीरामचंद्र सर्वांच्याकडे मुख करून बसले. सर्व मुनी त्यांना एकटक पाहू लागले. असे वाटत होते जणू चकोर पक्ष्यांचा जमाव शरद पौर्णिमेच्या चंद्राकडे पाहत आहे. तेव्हा श्रीरामांनी मुनींना सांगितले, हे प्रभो, तुमच्यापासून काही लपून नाही. मी ज्यासाठी आलो आहे ते तुम्ही जाणताच, म्हणून हे मुनिवर्य मी आपल्याला स्पष्टपणे काही सांगितले नाही. हे मुनिवर्य, आता तुम्ही मला सल्ला द्या की कशा प्रकारे मी मुनिद्रोही राक्षसांना मारू. प्रभूंची वाणी ऐकून मुनी हसले आणि म्हणाले, हे नाथ, तुम्ही काय म्हणून मला हा प्रश्न विचारलात? हे पापांचे नाश करणारे, मी जर तुमच्याच भजनाच्या प्रभावाने तुमचा काही थोडासाच महिमा जाणतो. तुमची माया ही औदुंबराच्या विशाल वृक्षासारखी आहे. अनेक ब्रह्मांडाचे समूह हे त्याचीच फळे आहेत. चराचर जीव हे उमऱ्याच्या फळात राहणाऱ्या लहान जंतूंप्रमाणे ब्रह्मांडरूपी फळांमध्ये राहतात आणि आपल्या त्या छोट्याशा जगाविषयी दुसरे काही त्यांना माहीत नसते. त्या फळांना खाऊन टाकणारा कराल काल आहे. तो कालसुद्धा नेहमी तुम्हाला भिवून असतो. त्या सर्व लोकपालांचे स्वामी असूनही तुम्ही मला सामान्य मनुष्याप्रमाणे प्रश्न विचारला. मी असा वर मागतो की तुम्ही सीता व लक्ष्मण यांच्यासह माझ्या हृदयात नित्य निवास करावा. मला प्रगाढ भक्ती, वैराग्य, सत्संग व तुमच्या चरणकमली अतूट प्रेम मिळो. जरी तुम्ही अखंड व अनंत ब्रह्म आहात, अनुभवानेच तुम्हाला जाणता येते आणि संतजन तुमचे भजन करतात. जरी मी तुमचे हे रूप जाणतो आणि त्याचे वर्णनसुद्धा करतो, तरीही पुन्हा पुन्हा मी सगुण ब्रह्मावरच प्रेम करतो. तुम्ही नेहमी सेवकांना मोठेपणा देता, म्हणून हे रघुनाथ, तुम्ही मला हे विचारले. हे प्रभू, एक परम मनोहर व पवित्र स्थान आहे, त्याचे नाव आहे पंचवटी. हे प्रभू, तुम्ही त्या दंडकवनातील पंचवटीस पवित्र करा आणि श्रेष्ठ गौतम ऋषींचा कठोर शाप दूर करा. हे रघुकुलाचे स्वामी, सर्व मुनींच्यावर दया करून आपण तेथेच निवास करा. मुनींची आज्ञा मिळाल्यावर श्रीरामचंद्र तेथून निघाले आणि लवकरच पंचवटीजवळ पोहोचले. तेथे गृधराज जटायू याची भेट झाली. त्याच्यावर खूप प्रेम व्यक्त करून प्रभू रामचंद्र गोदावरी जवळच्या पंचवटीमध्ये पर्णकुटी बनवून राहू लागले. श्रीराम तेथे निवास करू लागले तेव्हापासून मुनींना आनंद झाला. त्यांची भीती दूर झाली. तेथील पर्वत, वने, नदी व तलावांना शोभा आली. ते सर्व दिवसेंदिवस अधिक शोभिवंत दिसू लागले. पक्षी व पशु यांचे समूह आनंदित होऊन राहू लागले. भ्रमर गुंजारव करताना शोभून दिसत होते. जेथे प्रत्यक्ष श्रीराम विराजमान आहेत त्या वनाचे वर्णन सर्पराज शेष सुद्धा करू शकणार नाही. एकदा प्रभू सुखाने बसले होते, त्यावेळी लक्ष्मण त्यांना सहजपणाने म्हणाला, हे देवता, मनुष्य, मुनी व चराचराचे स्वामी, मी तुम्हाला आपला स्वामी समजून विचारतो. हे देव, मला समजावून ती गोष्ट सांगा की ज्या योगे सर्व काही सोडून देऊन तुमच्या चरणरजाची मी सेवा करीत राहीन. तसेच ज्ञान, वैराग्य आणि माया यांचे स्वरूप सांगा आणि ज्यामुळे तुम्ही कृपा करता ती भक्ती मला सांगा. हे प्रभू, ईश्वर व जीव यांच्यातील भेदसुद्धा समजावून द्या. त्यामुळे तुमच्या चरणी मला प्रेम उत्पन्न होईल आणि माझा शोक, मोह आणि भ्रम नष्ट होईल. श्रीराम म्हणाले, हे बंधू, मी थोडक्यातच तुला सर्व समजावून सांगतो. तू मन, चित्त आणि बुद्धी लावून ऐक. मी आणि माझे, तू आणि तुझे असे मानणे हीच माया होय. तिनेच सर्व जीवांना आपल्या ताब्यात ठेवले आहे. हे बंधू, इंद्रिये, विषय आणि जेथवर मन जाते ती सर्व माया आहे असे समज. तिचेही विद्या माया आणि अविद्या माया असे दोन भेद आहेत, ते ऐकून घे. पहिली अविद्या माया ही दुष्ट आहे आणि अत्यंत दुःखरूप आहे. तिच्या अधीन झाल्यामुळे जीव हा संसाररूपी विहिरीत पडलेला आहे. आणि दुसरी विद्या माया हिच्या अधीन गुण आहेत. ती जगाची निर्मिती करते. ब्रह्मपूजाद्वारे ती प्रेरित होते. तिला स्वतःचे सामर्थ्य काहीही नाही. जेथे मन इत्यादी एकही दोष नसतो आणि जो सर्वांठाई समान रूपाने ब्रह्म पाहतो ते ज्ञान होय. हे वत्सा, ज्याने सर्व सिद्धींचा आणि तिन्ही गुणांचा कसपटासारखा त्याग केलेला आहे त्यालाच वैराग्यवान म्हटले जाते.
जो माया, ईश्वर व आपले स्वरूप जाणत नाही त्याला जीव म्हणावे. जो कर्मबंधनापासून मुक्त करणारा, सर्वांच्या पलीकडचा आणि मायेचा प्रेरक आहे तो ईश्वर होय. आजच्यासाठी धन्यवाद.